नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण 9th क्लास आणि 11th क्लासचं ब्रिजिंग त्याच्यामधला ॲसिड, बेस आणि सॉल्ट हा जो चॅप्टर आहे त्यामधील इम्पॉर्टंट पॉईंट्स ते पाहणार आहोत की जे नीट, JEE, CET शी रिलेटेड आहेत. असा ॲसिड, बेस आणि सॉल्ट याच्यावरती हमखास क्वेश्चन असतात आणि 11th आणि 12th दोन्हीमध्ये हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर ॲसिड, बेस आणि सॉल्ट याच्यामधल्या ॲसिड बेसच्या रिॲक्शन किंवा ॲसिडिक ऑक्साईड, बेसिक ऑक्साईड, सॉल्टचे वेगवेगळे प्रकार ते आपल्याला 9th, 11th आणि 12th तिन्ही वर्षामध्ये आहेत. म्हणून आपण हा भाग आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर म्हणून आपण 11th आणि 9th असं म्हणण्यापेक्षा 11th, 12th आणि 9th क्लास असं तिघांचं मिळून ॲसिड बेस कॉम्बिनेशन सगळं बघणार आहोत. तर ॲसिड, बेसिस अँड सॉल्ट्स या चॅप्टरमधील अरेनियस थेरी एक आपल्या ॲसिडची बघायची आहे आणि बेस concentration of an acid or a base, pH of solution, pH of an acid and a base, salts, अशा पद्धतीनं ॲसिड, बेसिस अँड सॉल्ट्स याच्यामधला हा भाग आपल्याला पाहायचा आहे. ही नेम ऑफ द कंपाऊंड म्हणण्यापेक्षा मी ही नेम फक्त सांगतो. HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड हे आपल्याला माहितीच आहे. ऑर्थोबोरिक ॲसिड याचं मात्र मी लिहितो ऑर्थोबोरिक ॲसिड असं कंपाऊंड आहे. सोडियम हायड्रॉक्साईड ते माहितीच आपल्याला, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट अशी ही जी कंपाऊंड आहेत त्या कंपाऊंडचं त्यांची नेम लिहिली आपण. त्यातलं आपल्याला बेसिक रेडिकल आणि ॲसिड रेडिकल कसे ओळखायचे ते सुद्धा आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये H+ आणि NO3- असे दोन रॅडिकल आहेत. जो निगेटिव्ह चार्ज रॅडिकल असतो त्याला आपण ॲसिडिक रॅडिकल म्हणतो आणि जो पॉझिटिव्ह चार्ज असतो कॅटायन त्याला आपण बेसिक रॅडिकल म्हणतो. आणि या कंपाऊंडचा जो टाईप आहे तो आपल्याला ओळखायचा टाईप ऑफ द कंपाऊंड वेदर इट इज अ ॲसिड, बेस ऑर सॉल्ट. जर एखादा सबस्टन्स H+ देत असेल अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, इफ अ सबस्टन्स गिव्ज H+ आयन देन इट इज अ ॲसिड. मग या कंपाऊंडमधून आपलं H+ मिळतो म्हणजे हे काय आहे, ॲसिड आहे. तर HBr मध्ये H+ आणि Br- म्हणून हे सुद्धा काय आहे, ॲसिड आहे. H2SO4 मध्ये सुद्धा ट्वाईस H+ ह्याचं जर आयनायझेशन झालं तर SO4 2- आणि हे सुद्धा ॲसिड आहे. तर आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. H3BO3 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला H+ किंवा थ्राईस H+ आणि BO3 3- अशा पद्धतीनं ॲसिड रॅडिकल, बेसिक रॅडिकल मिळतात. हे सुद्धा ॲसिड आहे, नावातच आहे ऑर्थोबोरिक ॲसिड. NaOH, Na+ अँड OH-. इफ अ सबस्टन्स गिव्ह OH-, इट इज अ बेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. KOH मध्ये सुद्धा K+ आणि OH-. COH ट्वाईसमध्ये OH-. हे जे आहेत ते सगळे OH- देणारे आहेत इथपर्यंत. हा NaCl जर पाहिला आपण म्हणून हे इथपर्यंत काय आहेत तर बेस आहे. दीज आर बेसेस. NH4OH सुद्धा काय आहे, बेस आहे. त्यानंतर NaCl कडे जर आपण गेलो तर त्यातला Na+ हा बेसिक रॅडिकल आहे आणि Cl- ॲसिड रॅडिकल आहे. आपल्याला H+ मिळाला नाही किंवा OH- मिळाला नाही. जर H+ मिळाला तर ॲसिड आणि OH- मिळाला तर बेस. परंतु इथं H+ पण मिळाला नाही, OH- पण मिळाला नाही म्हणजे हे काय आहे, इट इज अ सॉल्ट. आता या सॉल्टचा प्रकार सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ सॉल्ट्स. मग ते सोल्युशन ॲसिडिक असेल, इफ इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, द सोल्युशन विल बी ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. pH आपल्याला पाहायचं आहे, pH ऑफ द सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन हे सुद्धा टर्म आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर CaNO3 ट्वाईस त्यामध्ये सुद्धा Ca2+ हा कॅटायन आहे म्हणजे बेसिक रॅडिकल आणि NO3- हा ॲनायन आहे म्हणजेच ॲसिडिक रॅडिकल. तर हे सुद्धा काय आहे, एक सॉल्ट आहे. बिकॉज नायदर OH- नॉर H+ इज ऑब्टेन्ड फ्रॉम दिस सॉल्ट. K2SO4 त्यामध्ये सुद्धा K+ आणि SO4 2-
अशा पद्धतीनं त्याचे कॅटायन आणि आयन मिळतील. हेन्स इट इज अ सॉल्ट. असं आपल्याला CaCl2 मध्ये काय मिळेल आणि अमोनियम सल्फेटमध्ये NH4 प्लस आणि SO4 2 मायनस Cl मायनस इथे मिळेल आणि इथे Ca2 प्लस मिळेल. अशा पद्धतीने हे सॉल्ट आहेत. तर आपल्याला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे की विच इज द सॉल्ट, विच इज द ॲसिड, विच इज द बेस. अँड अकॉर्डिंग टू Arrhenius theory, the substance which gives H plus ion is acid and the substance which gives OH minus ion is a base. अशा पद्धतीने आपल्याला ॲसिड, बेस आणि सॉल्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजे. आता मी सांगितलं ॲसिड बेसची थेरी जी Arrheniusची थेरी आहे त्या Arrheniusच्या थेरीनुसार an acid is substance which dissolved in water gives rise to H plus ion as the only cation. For example, HCl, H2SO4, H2CO3. These are the acids because these gives H plus ions when dissolved in water. हे वॉटरमध्ये त्यांचं डिसोसिएशन होतं. H प्लस इथं मिळाला, इथं सुद्धा H प्लस मिळाला, आणखी एक H प्लस इथे मिळू शकतो आणि H2SO4चं जर आयनायझेशन झालं तर ट्वाईस H प्लस प्लस SO4 2 मायनस आयन हा सल्फेट आयन तयार होतो आणि H प्लसचे 2 आयन आपल्याला मिळतात. असं आपल्याला H प्लस देणारा सबस्टन्स असेल तर त्याला ॲसिड म्हटलेलं आहे. आणि हा दुसरा बघा म्हणून H प्लस इथे एक मिळाला, इथे एक मिळाला, ट्वाईस H प्लस प्लस SO4 2 मायनस सल्फेट आयन. Hence it is a dibasic acid. It is a dibasic. हे डायबेसिक काय आहे, मोनोबेसिक काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. एकच H प्लस देत असेल तर मोनोबेसिक, 2 H प्लस देत असेल तर डायबेसिक ॲसिड आहे. त्यानंतर आपण बेसच्या बाबतीमध्ये सुद्धा सबस्टन्स विच ऑन डिझॉल्व इन वॉटर गिव्स द OH मायनस आयन्स अँड इट इज नोन ॲज बेस. Na प्लस आणि OH मायनस, Ca2 प्लस आणि OH मायनस, म्हणजे OH मायनस दिला म्हणून यांना बेस असं म्हणायचं. क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. क्लासिफिकेशन करत असताना स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली. जे ॲसिड कम्प्लीट डिसोसिएट होतं. फॉर एक्झाम्पल HCl, हा HCl जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन H प्लस प्लस Cl मायनस इफ डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्ज H प्लस आयन्स. म्हणजे HCl ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करू त्यावेळेस आपल्याला त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. H प्लस आणि Cl मायनस असे आयन्स तयार होतात. ओके, द इफ H प्लस आयन्स आर फॉर्म्ड बाय डिसोसिएशन ऑफ HCl कम्प्लीट डिसोसिएशन झालं तर त्याला म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड. तर असे कोणते आहेत, HCl आहे, HBr आहे, HNO3, H2SO4. दीज आर द स्ट्रॉंग ॲसिड्स. दीज ॲसिड्स आर नोन ॲज मिनरल ॲसिड्स. वीक ॲसिड्स म्हणजे काय आहेत, ऑन डिझॉल्व्ड वॉटर वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. जे कम्प्लीट डिसोसिएट होत नाही असे जे आहेत त्याला म्हणायचं वीक ॲसिड. फॉर एक्झाम्पल CH3COOH, CH3COOH त्याचं जर डिसोसिएशन केलं तर ते डिसोसिएट होतं, परंतु ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते बिकॉज CH3COO मायनस प्लस H प्लस आयन इज फॉर्म्ड. H प्लस आयन आणि CH3COO मायनस तयार होतो आणि हा CH3COO मायनस परत H प्लस घेतो म्हणून ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. इट डू नॉट अंडरगो कम्प्लीट डिसोसिएशन. कम्प्लीट डिसोसिएशन होत नसल्यामुळं हे जे आहे CH3COOH ॲसिडिक ॲसिड त्याला म्हणतो आपण वीक ॲसिड आहे. इट इज अ वीक ॲसिड. लाईक CO2 also weak acid because it on dissociation or when added to water it gives H2CO3. H2CO3 देतं आणि हे सुद्धा एक वीक ॲसिड आहे बिकॉज H2CO3 डिसोसिएट टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. स्ट्रॉंग बेस कशाला म्हणणार की जे बेस जसं ॲसिड सारखंच जे बेस कम्प्लीट डिसोसिएट होईल त्याला म्हणायचं स्ट्रॉंग बेस. NaOH, KOH, COH ट्वाईस Na2O. आता Na2O हे बेसिक ऑक्साईड आहे. दॅट मीन्स Na2O प्लस H2O दॅट गिव्ज ट्वाईस NaOH. अशा पद्धतीने आपल्याला ते ऑक्साईड सुद्धा कुठल्या पद्धतीचं आहे, इट इज स्ट्रॉंग बेस, हे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. द वीक बेस विच डिसोसिएट्स टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. फॉर एक्झाम्पल अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH किंवा अमोनिया तो सुद्धा वीक बेस आहे. ह्याचं डिसोसिएशन होत असताना स्मॉल एक्सटेंटमध्ये होईल आणि ही सुद्धा रिॲक्शन कशी असेल तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हेन्स कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड डू नॉट टेक्स प्लेस. त्याचं अमोनिया हे सुद्धा काय आहे, एक्झाम्पल आहे वीक बेसचं.
अशा पद्धतीने विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक ॲसिड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक बेस, विच ऑफ द फॉलोइंग इज वीक बेस, फॉलोइंग इज अ वीक ॲसिड ऑर बेस, असं आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात. तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जे डिसोसिएट होतात कम्प्लिटली त्यांना स्ट्रॉंग म्हणायचं, वेदर इट इज ॲसिड ऑर बेस. त्यानंतर बेसिसिटी अँड ॲसिडिटी ऑफ द ॲसिड. द नंबर ऑफ H+ आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ अन ॲसिड इज कॉल्ड इट्स बेसिसिटी. फॉर एक्झाम्पल HCl ची बेसिसिटी 1 आहे बिकॉज इट गिव्ज 1 H+ आयन. H2SO4 ची जर बेसिसिटी पाहिली आपण तर 2 H+ आयन मिळतात. हेन्स इट इज त्याची बेसिसिटी किती आहे? 2 आहे. इट इज डायबेसिक. आणि HCl इट इज अ मोनोबेसिक. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲसिडिटी ऑफ बेसेस. बेसची ॲसिडिटी, नंबर ऑफ OH- आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ बेस इज कॉल्ड इट्स ॲसिडिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaOH आहे, KOH आहे, हे काय आहेत? तर हे आपण म्हणू त्याला मोनो ॲसिडिक बेसेस. मोनो ॲसिडिक बेसेस. असं का? बिकॉज दे गिव्ज ओनली 1 OH-. CaOH ट्वाइस, हे काय आहे? डाय ॲसिडिक बेस. AlOH थ्राइस, ट्राय ॲसिडिक बेस. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं ॲसिडिटी अँड बेसिसिटी ऑफ ॲसिड्स. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल असं म्हटलेलं आहे. तर त्या टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे काय नेमकं आहे. नंबर ऑफ H+ ऑब्टेनेबल फ्रॉम वन मॉलिक्यूल किती? एकच. इथं सुद्धा एक, इथं 2. H2CO3 मध्ये 2. H3BO3 हे सुद्धा 3 H+ मिळतील याच्यापासून. H3PO4 3 मिळतील. CH3COH 1 मिळेल. बेस याच्यापासून एकच मिळेल, OH- एक मिळेल. 2 मिळतील, इथं 2 मिळतील, इथं 3 मिळतील, इथं 3 मिळतील आणि इथं सुद्धा 1 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ OH- which can be obtained from that compound. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेसेस. हा एक चार्ट अतिशय महत्त्वाचा जो आपल्या 9th स्टँडर्डमध्ये होता आणि त्याच्यावर आधारित कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम्स पर लिटर. हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ग्रॅम्स पर लिटर आणि कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर, ह्या दोन्ही बाबी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आणि कशा करायच्या त्याचे फॉर्म्युले ते थोडक्यात दिलेत. परंतु फॉर्म्युले देत असताना ABCDEFG अशा टेबल स्वरूपात दिलेत. पहिल्यांदा आपण बघूया की एक एक्झाम्पल घेतले सोडियम क्लोराईड. हे काय आहे? HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. मी इथे नेम लिहित नाही, फक्त HClचं मॉलिक्युलर मास आपण काढायचं आहे. तर हे 35 कोणाचं? 35.5 क्लोरीनचं असतं आणि 1 हायड्रोजनचं, म्हणजे 1 + 35.5 दॅट गिव्स 36.5. NaOHचं आपण NaOHचं पाहिलं आपण. NaOHचं पाहिलं. NaOHचं काय? तर NaOH मध्ये सोडियम 23, ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 1. तर आपण हे जर सगळ्यांची बेरीज केली तर 40 ग्रॅम येतं. अशा पद्धतीने आपल्याला हे मॉलिक्युलर मास काढता येते. आणि ग्रॅम डी हे जे दिले ते 117 ग्रॅममध्ये दिलेलं आहे. आता इथं नंबर ऑफ मोल्स काढले, इथं 1.5 मोल दिले डायरेक्ट. तर ह्या रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. तर 3.65 ग्रॅम आहे आणि मॉलिक्युलर मास किती आहे? 36.5. आणि आपल्या इथे काढायचं आहे की नंबर ऑफ मोल्स काढायचे. तर नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. पण आता पहिल्या एक्झाम्पल आहे, इथे नंबर ऑफ मोल्स काढायचे आपल्याला 3.65 डिवायडेड बाय 36.5. तर आपल्याला इज इक्वल टू 0.1 असे मोल येतील. 0.1 मोल.
आणि जर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1 लिटर असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन आता याचं किती येईल मग हे आपल्याला बघायचं आहे. तर एका लिटरमध्ये किती ग्रॅम 0.1 मोल म्हणजेच एवढे आहेत. तर 3.65 ग्रॅम पर लिटर हे आलं आणि मोलॅरिटी 0.1 मोलर असं आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. असं टेबल आपला पूर्ण करता आला पाहिजे जसा हा केलेला आहे. आता हे काय केलेलं आहे तर ग्रॅम्स पर लिटर एका लिटरमध्ये किती ग्रॅम आहे. तर 0.1 हे त्याचं मोलॅरिटी आली. 0.1 मोलॅरिटी आली. नंबर ऑफ मोल्स पर लिटर मोल्स पर लिटर म्हणजेच काय मोलॅरिटी. मोल्स पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी ही आपल्या क्वांटिटी काढायची आहे. तर मोलॅरिटी हे 1 लिटर दिलेलं आहे आणि 0.1 मोल आले आणि त्याचे ग्रॅम एवढे आहेत. म्हणजे ग्रॅम्स पर लिटर आणि मोल्स पर लिटर हे आपल्याला मोलॅरिटी आणि हे दोन्ही कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन या सर्वांचा स्टडी करायचा आहे. तुम्ही थोड्याशा पद्धतीनं मोलॅरिटी आता पाहिलेली आहे. इन डिटेल वी विल स्टडी इन द 11th अँड 10th ऑल्सो. 11वीमध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये मोलॅरिटी पाहिजे आहे आणि सोल्युशन या चॅप्टरमध्ये 12वीमध्ये परत मोलॅरिटी पाहिजे. तर आता हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. त्याचं मॉलिक्युलर मास एवढं दिलेलं आहे. आता नंबर ऑफ मोल्स दिलेत 1.5 आणि मॉलिक्युलर मास माहीत आहे. तर आपल्याला काय काढता आलं पाहिजे तर क्वांटिटी ऑफ सोल्यूट इन ग्रॅम काढता आले पाहिजे. नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ मोल्स 1.5 दिलेले आहे इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स ते काढायचं आहे. मास ऑफ सबस्टन्स मास ऑफ NaOH मास ऑफ NaOH ते काढायचं आपल्याला डिवायडेड बाय मोलर मास ऑफ NaOH 40 आहे. तर 40 इंटू 1.5 म्हणजेच 1.5 इज इक्वल टू मास ऑफ NaOH. किती येतं ते 1.5 मल्टिप्लाय केल्यानंतर तर हे 60 ग्रॅम येणार आहे. ओके 15×60 असं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 60 ग्रॅम हे त्याचं मास आलं आणि 2 लिटर जर क्वांटिटी असेल 2 लिटर क्वांटिटी आहे तर आपल्याला इथं पर लिटर किती येईल मग 30 ग्रॅम पर लिटर. 30 ग्रॅम पर लिटर. एका लिटरला 30 ग्रॅम 2 लिटरला 60 ग्रॅम. तर ग्रॅम्स पर लिटर काढण्यासाठी सिम्पल आहे. काय केलं आपण 2 लिटर 60 ग्रॅम 2 लिटरमध्ये आहे तर 1 लिटरमध्ये किती असं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 30 ग्रॅम येईल. असं आपलं कॅल्क्युलेशन सिम्पल करायचं आहे. मग आता आपल्याला हे बघायचं आहे की मोलॅरिटी कशी काढायची तर मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर काढण्यासाठी आपण 1.5 मोल्स किती लिटरमध्ये आहेत 2 लिटरमध्ये आहेत. 1.5 2 लिटरमध्ये आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे मोल्स पर लिटर काढायचं आहे. एका लिटरमध्ये किती 2 लिटरमध्ये जर 1.5 असेल तर एका लिटरमध्ये किती तर 1.5 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार ओके. अशा पद्धतीनं आपल्याला 0.75 0.75 मोलार हे त्याचं काय असेल तर मोलॅरिटी असेल. अशा पद्धतीनं मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ते आपण थोड्या प्रमाणात आता इथे शिकलेलो आहे. इन अ लार्ज स्केल वी विल स्टडी इन द 11th अँड 12th स्टँडर्ड. 11वीमध्ये आधी आपण आता बघणारच आहोत. डिटेलमध्ये आपण ही 9वीमध्ये थोडासा आपल्याला भाग झालेला होता म्हणून मी हा रिपीट केला. सर्वात महत्त्वाचं आपल्याला मोलॅरिटी काढण्यासाठी मोलॅरिटी मीन्स मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. अतिशय महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचं ते करायचं आहे. त्यानंतर आणखी एक टर्म आपण जे पाहतोय pH ऑफ सोल्युशन. pH ऑफ सोल्युशन त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड वीक ॲसिड
वीक बेस, स्ट्रॉंग बेस कसं ओळखायचं तर pH वरून ओळखता येतं आपल्याला. pH जर कमी असेल तर ते स्ट्रॉंग ॲसिड असतं. pH कमी स्ट्रॉंग ॲसिड. ॲसिड हॅव लो व्हॅल्यू ऑफ pH. जर स्ट्रॉंग बेस असेल हाय व्हॅल्यू ऑफ pH. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि वेगवेगळे सबस्टन्स दिलेले आहेत की त्यांचा pH किती असतो हे आपल्याला नॉर्मली माहीत आहे. ॲसिड रेन असेल तर त्याचा बिलो 6.5 हा त्याचा रेनचा 6.5 बिलो 6.5 ॲसिड रेन जर असेल तर बिलो 6.5 असतं आणि नॉर्मल रेन असेल तर 6.5. हे एक आपल्याला माहीत पाहिजे. ब्लडचं एक आपल्याला माहीत पाहिजे. जे नॉर्मली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जर HClचा पाहिला 1 मोलार HClचा 0 हा pH असतो आणि त्याचे स्केल जे आहे ते pH 0 to 14 असं pH आहे. आता आणखी सर्वात महत्त्वाचा जो सॉल्टच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल NaCl हे सॉल्ट आहे. तर ते सॉल्ट आपण वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय काय मिळणार आहे तर NaCl इफ डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्ज NaOH प्लस HCl. तर HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. NaOH हे स्ट्रॉंग बेस आहे आणि म्हणून हे जे सोल्युशन आपल्याला मिळेल ते न्यूट्रल असेल आणि त्याचा pH साधारणपणे 7 असेल. असं आपल्याला ओळखायचं आहे की इट इज नोन ॲज हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. ओके, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. सॉल्टचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा ॲसिड मिळते किंवा कुठल्या प्रकारचं बेस मिळते याच्यावर आधारित भरपूर क्वेश्चन JEEमध्ये पण आलेले आहेत आणि नीटमध्ये सुद्धा आलेले आहेत. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. तर हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट समजण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे की इफ सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्ज वेदर स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस ऑर वीक ॲसिड वीक बेस. आता NH4Clचं एक्झाम्पल घेऊ आपण. NH4Cl सॉल्ट आहे, ॲसिड आहे का बेस आहे का काय बघायचं आपल्याला. तर हे सॉल्ट आहे बिकॉज इट डू नॉट गिव्ह H+ आयन ऑर OH- आयन, हेन्स इट इज अ सॉल्ट. अँड इफ डिझॉल्व्ड इन वॉटर इट गिव्ज NH4OH. काय मिळेल त्याच्यापासून NH4OH आणि HCl असं आपल्याला मिळेल. तर NH4OH हा वीक बेस आहे आणि HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. तर स्ट्रॉंग ॲसिड तयार झालं आणि वीक बेस तयार झालं जर NH4Clचं हायड्रोलिसिस झालं तर. म्हणजेच काय आपल्याला मिळेल तर स्ट्रॉंग ॲसिड मिळणार आहे. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे pH कसा असेल बिलो किती असेल 7. म्हणजे हे सोल्युशन कसं असेल ॲसिडिक इन नेचर. हे जे सोल्युशन आहे ॲक्वियस सोल्युशन ऑफ NH4Cl इट इज ॲसिडिक इन नेचर. म्हणून आपल्याला pH म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन, POH म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन, pH प्लस POH इज इक्वल टू 14 अशी भरपूर रिलेशन पुढं पाहायची आहेत. आणि तुर्तास आपल्याला फक्त pH कुठल्या सोल्युशनचा किती असतो, ॲसिडचा काय असतो, बेसचा काय असतो याची आपण माहिती इथं घेणं आवश्यक आहे. म्हणून हा एक पार्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा तुम्ही. त्यानंतर पुढच्या पार्टकडे आपण जाणार आहोत की रिॲक्शन्स ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. रिॲक्शन्स ऑफ ॲसिड्स अँड बेसिसमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जे आपल्याला माहीतच आहे. ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट आणि वॉटर ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस एक ॲसिड असतं आणि एक बेस असतं. मग त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन असं म्हणायचं. ज्यावेळेस प्रोडक्ट सॉल्ट अँड वॉटर असतात त्यावेळेस एक त्यातला रिॲक्टन्स ॲसिड असतो आणि दुसरा बेस असतो आणि अशा रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हटलं जातं. आता त्यातलं एक्झाम्पल HNO3 आणि आता इथे KNO3 दिले आणि H2 दिलेला आहे. तर इथं हे ॲसिड असेल त्याच्याबरोबर बेस कुठलं रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला KNO3 मिळणार आहे. ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस. जसं इथं आपण HCl आणि NaOH घेतलं इथं आपल्याला HNO3 आणि KOH तर आपल्याला KNO3 आणि H2O मिळेल. इथं अमोनियम सल्फेट तयार झाले म्हणजे इथं काय असणार आहे H2SO4. आपल्या रिॲक्शन बॅलन्स करता येते प्लस H2O. अशा पद्धतीनं इथे KBr तयार झालेला आहे प्लस H2O कारण सॉल्ट आणि वॉटर तयार होणार आहे. तर इथं आपल्याला काय ओळखायचं आहे तर ॲसिड कुठला ओळखायचा तर हे HBr आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ॲसिड बेस व्हेन रिॲक्ट टुगेदर दे ऑलवेज गिव्ज सॉल्ट अँड वॉटर. हे माहीत पाहिजे आपल्याला. अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ज्यावेळेस हे सॉल्ट अँड वॉटर तयार होतील
त्यातला एक ॲसिड असतो आणि एक बेस असतो. याच्यावरूनच आपल्याला ॲसिडिक ऑक्साईड आणि बेसिक ऑक्साईडकडे जायचं आहे. तसंच रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ मेटल्स, मेटल बरोबर रिॲक्शन झाली तर एक आपल्याला त्या मेटलचा करस्पॉन्डिंग सॉल्ट मिळतो आणि हायड्रोजन गॅस, व्हेरी इम्पॉर्टंट, हायड्रोजन गॅस इज फॉर्मड. झिंक रिॲक्ट्स विथ H2SO4. इथं आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे काय, झिंक सल्फेट तयार झाले म्हणजे H2SO4 आहे. आता इथं CuNO3 तयार झालेला आहे म्हणजे HNO3 असणार आहे. आणि कॉपर आहे. कॉपर, झिंक, मॅग्नेशियम दे रिॲक्ट्स टुगेदर, रिॲक्ट्स विथ ॲसिड, डायल्यूट ॲसिड ऑल्सो, अँड गिव्ज करस्पॉन्डिंग सॉल्ट अँड विथ इलिमिनेशन ऑफ H2 गॅस. H2 गॅस इथं बाहेर पडतो. म्हणून हा जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो टेक्स्टमध्ये एक्सपेरिमेंट दिलेला आहे. आणि बर्निंग ऑफ H2 विथ अँड एक्सप्लोजन, हा जो H2 हायड्रोजन गॅस बाहेर पडल्यानंतर तो ज्वलनशील आहे. बबल्स इथे तयार होतात. वेन मॅग्नेशियम रिबन इज heated with HCl or treated with HCl, not heated, bubbles of hydrogen escape from the reaction mixture. अशा पद्धतीनं ही एक रिॲक्शन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा भरपूर रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल्स. याच्यामध्ये आपण मेटलच्या ऑक्साईड बरोबर जर रिॲक्शन केली तर परत एकदा सॉल्ट आणि वॉटर तयार झालेला आहे. एक सॉल्ट तयार झालं आणि वॉटर, सॉल्ट आणि वॉटर तयार झालं. सॉल्ट आणि वॉटर जर तयार होत असेल, हे ॲसिड असेल तर तुम्ही ओळखायचं हे काय आहे, हे काय असणार आहे. ॲसिड आहे, हे सॉल्ट आहे, हे वॉटर आहे, तर हे काय असणार आहे, तर इट इज अ बेस, बिकॉज ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. हेन्स Fe2O3 इज ॲसिडिक इन बेसिक इन नेचर. Fe2O3 इज बेसिक ऑक्साईड. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं, बेसिक ऑक्साईड. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की वेदर दॅट ऑक्साईड इज अ बेसिक ऑक्साईड, ॲसिडिक ऑक्साईड. अशी भरपूर एक्झाम्पल. आता कॅल्शियम ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईड, Al2O3. हे आपल्याला बघायचे आहेत की कुठल्या प्रकारची ही ऑक्साईड आहेत. तर MgO, इथं सुद्धा आपण HCl ट्वाईस HCl टाकणार. CaO प्लस ट्वाईस HCl, तर CaCl2 हा सॉल्ट तयार होईल, H2O तयार होईल. त्यानंतर झिंक ZnCl2 प्लस H2O. Al2O3 मध्ये HA बरोबर आहे थ्राईस ALF आणि प्लस H2O. रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करता येते. तर 6 ALF तयार करावं लागेल इथं आणि इथं आपल्याला टाकावं लागेल 6 असेल तर हे थ्राईस आणि वॉटरसुद्धा इथं थ्राईस. अशा पद्धतीने रिॲक्शन बॅलन्स करता येईल. हे बॅलन्स करण्याचं स्किलसुद्धा आपण शिकणार आहोत. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये आपण शिकणार आहोत. परंतु ही रेडॉक्स रिॲक्शन आहे की नाही ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता यातनं रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल, मेटलच्या ऑक्साईड बरोबर ॲसिडची रिॲक्शन केलेली आहे. म्हणून मेटलची ऑक्साईड कशी असतात, मेटलची ऑक्साईड ही बेसिक असतात. द ऑक्साइड्स ऑफ मेटल आर बेसिक. व्हॉट टाइप ऑफ कंपाउंड इज अ मेटल ऑक्साइड, बेसिक सांगितले मी, विथ रेफरन्स टू न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. बिकॉज न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये सॉल्ट आणि वॉटर तयार होतं आणि ही सुद्धा एक न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आहे असं आपण कन्सिडर करावं लागेल. आणि मेटल ऑक्साईड हे कसे असतात तर बेसिक इन नेचर. एक्सप्लेन द स्टेटमेंट मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. तर त्याचं मिनिंगच हे आहे. इफ मेटल ऑक्साइड आर ट्रीटेड विथ ॲसिड दॅट इज HCl H2SO4 दे गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. Hence, these metal oxides are acidic in nature. आता reactions of bases with non-metals, म्हणजे bases with oxides of non-metals. Non-metalची जर ऑक्साईड घेतली आपण, कार्बन डायऑक्साईड असेल, इथं सुद्धा कार्बन डायऑक्साईड आहे CO2. त्यांची जर बेस बरोबर रिॲक्शन केली तर त्या बेस बरोबरच्या रिॲक्शनमध्ये सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. म्हणून ही जी नॉन मेटलची ऑक्साईड आहेत ती नॉन मेटलची ऑक्साईड कशी असणार आहेत, NaOH इथे टाकावं लागेल, NaOH ट्वाईस NaOH टाकल्यानंतर Na2SO4 प्लस H2O. अशा पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन जी आहे Na2SO4 प्लस ट्वाईस H2O याच्यामध्ये सॉल्ट आणि वॉटर तयार झाला म्हणजे SO3 CO2 हे काय आहेत, दीज आर द ॲसिडिक ऑक्साइड्स. ॲसिडिक ऑक्साइड्स हे आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. ॲसिडिक ऑक्साइड्स, बेसिक ऑक्साइड, ॲसिडिक ऑक्साइड हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. बेसिस रिॲक्ट विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स,
to form salt and water. Hence, oxides of non-metals are said to be acidic in nature. तोच पॉईंट मी सांगितला. Sometimes the oxides of non-metals themselves are said to be examples of acids. त्यांना acids असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे शेवटचा भाग जो आपल्याला लक्षात ठेवायचा, झिंक ऑक्साईड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे झिंक ऑक्साईड जे आहे, झिंक ऑक्साईड रिॲक्ट विथ NaOH to form sodium zincite Na2ZnO2 plus H2O, water तयार करते. Similarly, aluminum oxide reacts with sodium hydroxide AlO reacts with NaOH and gives sodium aluminate NaAlO2 plus H2O. आणि त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. राईट डाऊन द केमिकल इक्वेशन फॉर बोथ दीज रिॲक्शन्स. कॅन वी कॉल Al2O3 अँड झिंक ऑक्साईड ॲसिडिक ऑक्साईड ऑन द बेसिस ऑफ दीज रिॲक्शन. तर यांना ॲसिडिक म्हणता येईल का? तर ॲसिडिक म्हणता येईल का असा जर प्रश्न आहे तर ह्या ॲसिडिक यांना म्हणता येत नाही, बिकॉज दे रिॲक्ट्स विथ अगेन HCl ऑल्सो. ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात, बेस बरोबर रिॲक्ट होतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं तर ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज ॲम्फोटेरिक ऑक्साईड. तर ॲम्फोटेरिक ऑक्साईड ओळखण्यासाठी एक शेवटची ट्रिक देतो मी आणि हा आपलं सेशन संपवून टाकूया. आता हे जे एलिमेंट लिहिलेले आहेत त्यांची जी ऑक्साईड असतात ती ॲम्फोटेरिक असतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सबजनकी आस सुनो प्रभु अल्लाह. तर ह्या वाक्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यांची फक्त ऑक्साईड काय आहेत तर ॲम्फोटेरिक आहेत. विच ऑफ द फॉलोइंग ऑक्साईड ऑफ द इज ॲम्फोटेरिक. अँटीमनी ऑक्साईड असेल, झिंक ऑक्साईड आहे, आर्सेनिक ऑक्साईड आहे, टिनचं ऑक्साईड आहे, लीडचं ऑक्साईड आहे, ॲल्युमिनियमचं ऑक्साईड आहे आणि बेरिलियमचं ऑक्साईड. ही जी ऑक्साईड्स आहेत ती ॲम्फोटेरिक आहेत. ॲम्फोटेरिक म्हणजे काय? दे रिॲक्ट्स विथ HCl ऑल्सो अँड दीज ऑक्साईड रिॲक्ट्स विथ NaOH ऑल्सो. म्हणून त्यांना ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते ॲसिड बरोबर सुद्धा सॉल्ट अँड वॉटर देतात, बेस बरोबर सुद्धा सॉल्ट अँड वॉटर देतात. अशा पद्धतीनं आज आपण भरपूर कन्सेप्ट, हा सुद्धा कन्सेप्ट नीट एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ही ट्रिक जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आज आपण असे भरपूर कन्सेप्ट की जे 11वीत आणि 12वीत आपल्याला लागणार आहेत ते पाहिलेले आहेत. तर याच्यावर आधारित MCQ तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.